कर्नाटक राज्यातील दावणगिरी येथे हिंदू धर्माविरुद्ध भूमिका घेत समाजकंटकांनी वीरशैव लिंगायत धर्म असा ठराव केला आहे। या ठरावाच्या विरुद्ध सोलापूर शहरात हिंदू वीरशैव लिंगायत मंच आणि समाज बांधवांनी निदर्शने आंदोलने केली। यावेळी विविध घोषणा देत हिंदूंना या माध्यमातून तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला जात असून असा प्रकार भविष्यात सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीने देण्यात आला। याप्रसंगी हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम, भारत माता की जय। महिन्यात 24 डिसेंबर 2023 रोजी दावणगिरी कर्नाटक येथे जो हिंदू वीरशैव लिंगायत मंचाच्या विरोधामध्ये किंवा आमच्या जो धर्माच्या विरोधामध्ये हिंदू धर्मीयांच्या विरोधामध्ये जो काय एक असं म्हणता येईल आपल्या तिथं त्या अधिवेशनामध्ये ठराव जो पारित केला गेलेला आहे तो एक हिंदूंना विभाजन करण्याचं, हिंदूंमध्ये भेद पाडण्याचा, आमचा बुद्धिभेद करण्याचा एक कुटील कारस्थान तिथं जो तिथल्या एका ठरावामध्ये झालेला आहे। त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की तिथं येणाऱ्या जनगणनेमध्ये हिंदूंनी जे आमचे जे मूळ जो आमचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताच्या विरोधामध्ये त्या ठरावामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जनगणनेमध्ये जातीच्या कॉलममध्ये धर्माच्या कॉलममध्ये जात ही तुम्ही वीरशैव किंवा धर्म म्हणून तुम्ही वीरशैव किंवा लिंगायत असं उल्लेख करा अशा पद्धतीचा जो ठराव आमच्या हिंदू विरोधी ठराव तिथे जो झालेला आहे त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही सर्व हिंदू बांधव तिथे जमलेलो आहोत। दावणगिरीमध्ये झालेला ठराव हा संपूर्णतः हिंदूंवरती अन्याय करणारा व हिंदू धर्मासाठी कलंक लावणारा असा एक ठराव तिथं पारित केला गेलेला आहे। त्या ठरावाचा जेवढा निषेध आम्ही हिंदू बांधव आणि हिंदू वीरशैव लिंगायत हे मूळ वीरशैव परंपरेचे हिंदूची एक उपशाखा असलेली एक आमचे हा संप्रदाय आहे। या संप्रदायाला हिंदूंपासून व आमचा जो बुद्धिभेद करण्याचा जो हा प्रयत्न चालू आहे त्याचा या मंचच्या वतीनं समस्त सोलापूरकरांच्या वतीनं व समस्त हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या वतीनं आम्ही